हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। पिंजारझाडी गावात किरकोळ कारणावरून 2 गटात वाद, तरुणाचा खून। साक्री तालुक्यातील पिंजारझाडी गावात घरकुलाच्या यादीबाबत 2 गटात वाद झाल्याची घटना घडली आहे। या वादात एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी साक्री पोलिसांनी अवघ्या काही तासात 3 आरोपींना अटक केली आहे। मृतक शुभम भीमराव गवळी हा भांडण सोडवण्यासाठी आला असता त्याला जमावाने मारहाण करून गळा दाबून ठार मारले। या घटनेनंतर पीडित रामचंद्र उत्तम साबळे यांनी साक्री पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राकेश लक्ष्मण गावित, योगेश गोरख बागुल आणि लघु वामन गावित या 3 आरोपींना अटक केली। अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता रामचंद्र उत्तम साबळे हे पिंजारझाडी गावी गेले असतात तेथे ग्रामपंचायतीच्या घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीबाबत गावातील 2 गटात वाद झाला। शुभम भीमराव गवळी यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्याला जमावाने मारहाण करून गळा दाबून ठार मारले। रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांची सून शीतल विनीत साबळे ही पिंजारझाडी गावाची लोकनियुक्त सरपंच आहे। ग्रामपंचायतीच्या कामात ते स्वतःही मदत करीत असतात। घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीबाबत काही लोकांनी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर हा वाद झाला। साक्री पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। अवघ्या काही तासात त्यांनी 3 आरोपींना अटक केली। पोलिसांनी या प्रकरणात 14 जणांना आरोपी केले आहे। या घटनेनंतर पिंजारझाडी गावातील वातावरण तणावपूर्ण आहे। पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून पुढील तपास सुरू आहे।